Good morning, everyone. Today's subject is business law. See, what is business law? Business law stands for body of laws which regulates the business relation and commercial activities of person. See, business law मध्ये काय येतं? The body of laws which regulates the business relation. So, rules and regulations related to the business, commercials, mercantiles, and commercial activities of person. It is very wide, covering all the legal rules relating to the business transaction. Business law include the study of following commercial acts. सो बिझनेस लॉ हा वाईड आहे आणि याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ लिगल रूल्स आहेत जे कव्हर केलेले आहेत. सो बिझनेस लॉमध्ये आपल्याला स्टडी करायला कोणते ऍक्ट्स आहेत तर द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872, द कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी, गॅरंटी, बेलमेंट प्लेज अँड ऑफ एजन्सी, the Sale of Goods Act 1930, the Negotiable Instrument Act 1881. So in this business law, the first concept that we will see is contract. See, the contract. So what is contract? Contract is an agreement which is enforceable by law. See, we will see the first question. Define the contract and discuss its essentials. So first part is introductory part. A contract is an agreement between two or more parties which the law will enforce. Section 2, subsection H of Indian Contract Act 1872 defines contract as an agreement which is enforceable by law. So what is contract? Contract is an agreement which is enforceable by law. कॉन्ट्रॅक्ट काय आहे तर कॉन्ट्रॅक्ट हे एक ॲग्रीमेंट आहे जे लॉने एन्फोर्सेबल केलं असेल. लॉने एन्फोर्सेबल केलेलं जे ॲग्रीमेंट आहे दॅट इज अवर कॉन्ट्रॅक्ट. So we will see the essentials of contract. First is two parties. There must be two parties for valid contract, that is promisor and promisee. So there is a minimum requirement is two parties and maximum there is more parties. So इथे minimum requirement किती आहे तर two parties इथे असणं important आहे. दोन पार्टीज कमीत कमी इथे जर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला फॉर्म करायचा असेल तर इथे दोन पार्टीजची रिक्वायरमेंट दोन पार्टीची कमीत कमी रिक्वायरमेंट आहे. So there must be two parties for valid contract, that is promisor and promisee. मग आता त्या दोन पार्टीज मध्ये एक प्रॉमिसर असेल दुसरा प्रॉमिसी असेल. Promisor means the person who offers the contract and promisee the person who accept that contract. तर तुम्हाला इमेज मध्ये इथे दोन पार्टीज दिसत आहेत. सो एक त्यातला प्रॉमिसर असेल दुसरा प्रॉमिसी असेल. प्रॉमिसर जो कॉन्ट्रॅक्ट ऑफर करतोय अँड प्रॉमिसी विच ऍक्सेप्ट द कॉन्ट्रॅक्ट जो असा पर्सन आहे की ज्याने ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते ऍक्सेप्ट केले. सो इथे मिनिमम रिक्वायरमेंट किती असणार आहे ते टू पार्टीज. इथे जास्त सुद्धा पार्टीज इथे मिनिमम टू असणार आहे आणि मॅक्झिमम इथे किती पार्टीज असू शकतात. मॅक्झिममला काही लिमिट तिथे नाहीये. सो दिस इज अवर फर्स्ट इसेन्शियल दॅट इज टू पार्टीज. Second essential, offer and acceptance. The offer by one party to another must be lawful. सी दोन्ही पार्टीमध्ये जे ऑफर दिलेली आहे जो प्रॉमिसर आहे ज्याने जो ऑफरर आहे तर त्याने जी ऑफर केलेली आहे इट मस्ट बी लॉफुल. ती लॉच्या कोणत्याही अगेन्स्ट नसली पाहिजे. ती लॉफुल ऑफर असली पाहिजे. अँड ॲक्सेप्टन्स बाय अनदर पार्टी टू द ॲग्रीमेंट मस्ट बी लॉफुल. जो ऑफरर आहे त्याची ऑफर सुद्धा लॉफुल असली पाहिजे. जो ॲक्सेप्ट करणार आहे जो प्रॉमिसी आहे तर त्याने सुद्धा त्याचं जे ॲग्रीमेंट आहे ते लॉफुल
असलं पाहिजे. See, in this picture, there are two parties. First one is said, I will sell my car for 2000, for rupees 2000. Would you purchase it? And second is said, yes, I will purchase it. So दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. फर्स्ट पर्सन इज अ ऑफरर. त्याने काय म्हटलंय, त्याची कार जे ती सेल करायची आहे, तर सेकंड पर्सनला त्याने विचारले वुड यू परचेस इट. अँड नेक्स्ट सेकंड पार्टीने काय म्हटलं, येस आय विल परचेस इट. सो हा जो आहे सेकंड पर्सन, त्याने ते कॉन्ट्रॅक्ट ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्याची जी ऑफर आहे ती ऍक्सेप्ट केली आहे. सो फर्स्ट पार्टी इज अ ऑफरर, सेकंड पार्टी इज who promise you that accepts the offer. सो त्या दोघांमधला जो ऑफर आहे आणि ऍक्सेप्टन्स जो आहे तो लॉफुल असणं इम्पॉर्टंट आहे. थर्ड essential is identity of minds. The parties to the contract must have agreed about the subject matter of contract at the same time and in same sense. सो त्या दोन पार्टीजमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे ते ज्या सब्जेक्ट मॅटरशी ॲग्रीड केलेलं आहे, जे कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांचा जो सब्जेक्ट मॅटर आहे तो सेम टाइमला सेम सेन्सने दोघांनाही कळला पाहिजे. त्यातला जो सब्जेक्ट मॅटर आहे तो दोघांनाही क्लिअर झाला पाहिजे ॲट द सेम टाइम अँड सेम सेन्स. त्यातलं जे तो जो सब्जेक्ट मॅटर आहे त्याचं मिनिंग दोघांनाही क्लिअर झालं पाहिजे, सेम सेन्सने क्लिअर झालं पाहिजे. दॅट इज आयडेंटिटी ऑफ माइंड. Fourth essential is agreement must be enforceable by law. The parties entering into agreement must do so with an intention to legally bind each other to the agreement. See, जर दोन पार्टीज ज्या एंटर करत आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये, ज्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, तर ते दोघंही लिगली बाइंड असले पाहिजेत ॲग्रीमेंटशी. इंटेन्शन मे बी एक्सप्रेस्ड ऑर इम्प्लाइड डिपेंडिंग अपॉन द केस. मग त्यांचं जे इंटेन्शन आहे ते बाय स्पोकन वर्ड्स एक्सप्रेस केलं पाहिजे किंवा ते इम्प्लाइड तरी असलं पाहिजे, डिपेंडिंग अपॉन केस. त्यांची जशी केस असेल, जसं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असेल तसं ते लिगली बाइंड झाले पाहिजेत आणि त्यांचं जे इंटेन्शन आहे ते दोन्ही पार्टीजना एक्सप्रेस केलं पाहिजे किंवा ते इम्प्लाइड तरी तिथे असलं पाहिजे. सो ॲग्रीमेंट मस्ट बी इन्फोर्सिएबल बाय लॉ. Next is consideration. See, what is consideration? Consideration means something in return. कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट ऑफर करताना त्याच्या मोबदल्यात दुसऱ्याला काय मिळेल, दॅट इज समथिंग इन रिटर्न. इट मीन्स समथिंग इन रिटर्न. Consideration may be in cash, kind, a promise to do or not to do something. कन्सिडरेशन कसं असेल तर समथिंग इन रिटर्न, या कॉन्ट्रॅक्टच्या मोबदल्यात काय मिळेल. मग ते कॅश असेल किंवा काही काइंड असेल, काही प्रॉमिस टू डू म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाल्यानंतर मी एखादा प्रॉमिस जे आहे ते कंप्लीट करेन किंवा हे करेन, किंवा नॉट टू डू समथिंग किंवा हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर मी हे करणार नाही. दॅट इज प्रॉमिस टू डू समथिंग ऑर नॉट टू डू समथिंग. दिस इज द कन्सिडरेशन. आता कन्सिडरेशन कसं असेल तर समथिंग इन रिटर्न मीन्स त्याच्या मोबदल्यात त्याला काय मिळते. समटाइम्स तिथे कॅश त्याला मिळत असेल, समटाइम्स कॅश ऑर काइंड ऑर द प्रॉमिस टू डू समथिंग ऑर नॉट टू डू समथिंग. कन्सिडरेशन मे ऑल्सो बी इन पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. मग कन्सिडरेशन कसं असू शकेल तर कन्सिडरेशन पास्ट सुद्धा असू शकेल, प्रेझेंट सुद्धा असू शकेल किंवा फ्युचर सुद्धा असेल, डिपेंडिंग अपॉन द कॉन्ट्रॅक्ट. Consideration may also be real, something more than mere consideration, lawful consideration. मग कन्सिडरेशन कसं असू शकेल तर रिअल कन्सिडरेशन असू शकेल किंवा ते समथिंग इज मोर दॅन मेअर कन्सिडरेशन असेल, लॉफुल कन्सिडरेशन असेल. सो बेसिकली कन्सिडरेशन मीन्स दॅट इज समथिंग इन रिटर्न.
Next point is capacity. Section 11 defines every person is competent to the contract who is of age of majority according to the law to which he is subject and who is sound mind. See, every person is competent to contract. Who is the age of majority? असा कोणताही पर्सन तिथे कॉम्पिटंट असू शकतो जो मेजर पर्सन आहे दॅट इज हु इज द एज ऑफ मेजॉरिटी मीन्स अबाव 18 years old according to the law which he is subject and who is sound mind. मग तो पर्सन कसा असला पाहिजे? ही इज साऊंड माइंड. त्याची मेंटल हेल्थ जी आहे ती चांगली असली पाहिजे. तो हेल्दी असला पाहिजे. दिस मीन्स एनी पर्सन हू इज मेजर. मग असा कोणताही पर्सन जो मेजर असेल दॅट इज एज ऑफ 18 अबाव त्याचं एज जे आहे ते 18च्या पेक्षा जास्त 18 अबाव असलं पाहिजे. देन साऊंड माइंड. तो साऊंड माइंड असला पाहिजे. त्याची जी मेंटल हेल्थ आहे ती चांगली असली पाहिजे. नॉट डिस्क्वालिफाईड अंडर द लॉ. मग लॉ मध्ये तो डिस्क्वालिफाईड झालेला नसला पाहिजे. मग असा कोणताही पर्सन हा कॉन्ट्रॅक्ट मध्ये येऊ शकतो आणि कॉन्ट्रॅक्ट साठी कपॅबल असू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज free consent. This is very important point. The consent of the parties must be free from any law. Consent is said to be free when it is not caused by coercion, undue influence, fraud, misrepresentation, mistake. See, consent means इथे कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन्ही पार्टीचा कन्सेंट असणं इम्पॉर्टंट आहे, एसेन्शियल आहे. कन्सेंट मीन्स दोन्ही पार्टींची परमिशन असली पाहिजे या कॉन्ट्रॅक्टला. ते स्वतःच्या इच्छेने कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर झाले पाहिजे. कन्सेंट इज सेट टू बी फ्री वेन इट इज नॉट कॉज्ड बाय. कन्सेंट हा फ्री कन्सेंट केव्हा असेल? वेन इट इज नॉट कॉज्ड बाय कोर्शन. कोर्शन मीन्स जबरदस्ती. इथे कोणत्याही प्रेशर शिवाय किंवा त्यांना जर प्रेशराईज केलं असेल, त्यांच्यावर जर दबाव घातला असेल की या कॉन्ट्रॅक्टमध्ये येण्यासाठी, जर असं काही केलं असेल तर ते फ्री कन्सेंट होणार नाही. फ्री कन्सेंट केव्हा होईल? जेव्हा कोणत्याही प्रेशर शिवाय, कोणत्याही कोर्शन शिवाय जर ते स्वतःच्या मर्जीने कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर झाले, दॅट इज फ्री कन्सेंट. नेक्स्ट इज अनड्यू इन्फ्लुएन्स. सी, इथे काही पिक्चर्स आहेत. फर्स्ट इज कोर्शन, नेक्स्ट इज अनड्यू इन्फ्लुएन्स. अनड्यू इन्फ्लुएन्स कोणाच्या तरी इन्फ्लुएन्सने ते जर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होत असतील तर तो फ्री कन्सेंट नसेल. कोणत्याही इन्फ्लुएन्स शिवाय स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या इच्छेने जर ते कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होत असतील, दॅट इज फ्री कन्सेंट. फ्रॉड, काही फ्रॉड करून जर त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलं, दॅट इज नॉट फ्री कन्सेंट. मिसरिप्रेझेंटेशन. मिसरिप्रेझेंटेशन मीन्स प्रोव्हाइडिंग फॉल्स इन्फॉर्मेशन ऑर मिसलिडिंग इन्फॉर्मेशन. मिस्टेक, चुकून ते जर कॉन्ट्रॅक्टमध्ये आले असतील. मग इथे काय म्हटलंय? कन्सेंट इज सेट टू बी फ्री वेन इट इज नॉट कॉज्ड बाय. कन्सेंट हा फ्री कन्सेंट केव्हा असेल? जेव्हा खाली दिलेले जे पॉइंट्स आहेत त्यापैकी कोणताही पॉइंट तिथे फुलफिल होत नसेल, तेव्हा ते फ्री कन्सेंट असतील. मग फर्स्ट आहे कोर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन. जेव्हा कोणताही दबाव नसेल, कोणाचाही इन्फ्लुएन्स त्यांच्यावर फरक पडत नसेल, फ्रॉड कोणताही होत नसेल, मिसरिप्रेझेंटेशन होत नसेल, मिस्टेक काही झाली नसेल, तर ते फ्री कन्सेंट असेल. अदरवाईज जर त्यांच्यावर कोर्शन होत असेल, जर त्यांच्यावर जोर जबरदस्ती होत असेल, कोणाचाही अनड्यू इन्फ्लुएन्स असेल, जर त्यांच्या पॉवर किंवा अथॉरिटी जे काही आहे तर त्यांच्या पॉवरचा यूज करून त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होत असेल, फ्रॉड होत असेल, एखादं मिसरिप्रेझेंटेशन, फॉल्स इन्फॉर्मेशन देऊन जर त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलं असेल, असं जर असेल तर ते कन्सेंट फ्री नसेल. जर यापैकी कोर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन होत नसेल, तेव्हा ते कन्सेंट जे आहे ते इट इज सेट टू बी फ्री. So this is कोर्शन,
Next is undue influence, fraud, and misrepresentation. Next is the object of consent must be lawful. The agreement the agreement must be for lawful purpose. So the purpose of agreement must be lawful. त्यांच्या ॲग्रीमेंटचा जे पर्पज आहे, त्यांचा जो सब्जेक्ट मॅटर आहे, हा लॉफुल असणं इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे. द ऑब्जेक्ट ऑफ ॲग्रीमेंट इज लॉफुल. त्यांचा ॲग्रीमेंट हा लॉफुल केव्हा असेल? जेव्हा इट इज फॉरबिडन बाय लॉ. जेव्हा तो कोणताही सी द ॲग्रीमेंट मस्ट बी लॉफुल फॉर पर्पज. त्यांचा जे ॲग्रीमेंटचा पर्पज आहे, ते लॉफुल असणं इम्पॉर्टंट आहे. तर खाली काही पॉइंट दिलेत. इट इज फॉरबिडन बाय लॉ. इट वुड डिफीट द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ. इट इज fraudulent. It involve or implies injury to the person or property of another. The court regards it is immoral or opposed to the public policy. यापैकी कोणतीही यापैकी कोणताही प्रकार जर होत असेल तर ते लॉफुल नसेल. लॉफुल केव्हा होईल? जेव्हा त्यांचा जो बेसिक पर्पज आहे तो लॉफुल असेल, तेव्हा ते लॉफुल पर्पजसाठी असेल. सी इट इज फॉरबिडन बाय लॉ. जर त्यांचा ऑब्जेक्ट आहे, त्यांचा जे पर्पज आहे, ते जर लॉ फॉरबिडन करत असेल, एखाद्या लॉच्या अगेन्स्ट जात असेल, देन हे लॉफुल नसणार आहे. इट वुड डिफीट द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ. जर कोणत्याही लॉची प्रोव्हिजन ते डिफीट करत असेल, तर ते लॉफुल नसणार आहे. इट इज फ्रॉड्युलंट. जर त्यांचा ऑब्जेक्ट आहे फ्रॉड्युलंट असेल, तर ते लॉफुल नसणार आहे. इट इन्व्हॉल्व इंजुरी टू द पर्सन ऑर प्रॉपर्टी ऑफ अनदर. जर एखाद्या पर्सनला इंजुरी झाली किंवा त्याच्या प्रॉपर्टीला काही हार्मफुल असेल, तर ते कन्सेंट जे आहे, ते जे ऑब्जेक्ट आहे, ते लॉफुल नसणार आहे. द कोर्ट रिगार्ड्स इट इज इमोरल ऑर अपोज टू पब्लिक पॉलिसी. जर पब्लिक पॉलिसीच्या अपोज जात असेल, काही इमोरल असेल, देन इट इज नॉट लॉफुल. नेक्स्ट इज legal formalities. Valid contract may be oral or written. Valid contract हे oral means expressed in words and or written means in writing. But certain agreements are required by law to be writing. But काही agreement असे आहेत की जे writing मध्येच required आहेत. Legal formalities like registration, attestation, etc. may be required by law. काही legal formalities आहेत like registration. कॉन्ट्रॅक्टमध्ये रजिस्ट्रेशन असणं इम्पॉर्टंट आहे, अटेस्टेशन असणं इम्पॉर्टंट आहे. ह्या काही लीगल फॉर्मॅलिटीज आहेत की ज्या रिक्वायर्ड आहेत लॉमध्ये. इफ द लीगल फॉर्मॅलिटीज आर नॉट कम्प्लाइड, इट कुड नॉट बी इन्फोर्सिएबल बाय लॉ. जर या लीगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या जर कम्प्लीट नसतील, देन इट कुड नॉट बी इन्फोर्सिएबल बाय लॉ. मग ते इन्फोर्सिएबल होणार नाही. सो लीगल फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या आपल्याला फुलफिल कराव्या लागतात. So these are the essentials of contract. We will revise these essentials. First is two parties. Contract मध्ये दोन person, two parties असणे required. Two parties असणे required आहे. Then offer and acceptance. Offer and acceptance both must be lawful. Identity of mind. Subject matter जो आहे कॉन्ट्रॅक्टचा ॲट द सेम टाइम सेम सेन्सने दोन्ही पार्टीजना तिथे अनालाइज झाला पाहिजे. ॲग्रीमेंट मस्ट बी इन्फोर्सेबल बाय लॉ. ॲग्रीमेंट जे आहे ते दोन्ही पार्टीजना लिगली बाइंड असणार आहे. सो त्यांचं जे इंटेन्शन आहे ते एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड असणं इम्पॉर्टंट आहे. कन्सिडरेशन. कन्सिडरेशन मीन्स समथिंग इन रिटर्न. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय रिटर्नमध्ये येत आहे. मे बी इट इज ऑन कॅश, मे बी इट इज
इन कॅश, काइंड ऑर प्रॉमिस टू डू समथिंग ऑर नॉट टू डू समथिंग. मग ते कॅशमध्ये असेल कन्सिडरेशन, समटाईम्स ते काइंडमध्ये काही असेल, समटाईम्स तिथे एखादा प्रॉमिस केलं असेल की काहीतरी मी करेन किंवा नॉट टू डू समथिंग, मी हे करणार नाही. देन कॅपॅसिटी, the person who is a major, sound mind and not disqualified under law is competent to enter in contract. मग असा कोण असेल की त्याची कॅपॅसिटी आहे की जो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करू शकतो, तर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी तो मेजर असला पाहिजे. मीन्स एज ऑफ 18 अबाव असलं पाहिजे. त्याचं एज जे आहे ते अबाव 18 असणं इम्पॉर्टंट आहे. देन साऊंड माइंड, त्याची जी मेंटल हेल्थ जी आहे ती चांगली असली पाहिजे. नॉट डिस्क्वालिफाईड अंडर लॉ, तो कोणत्याही लॉमध्ये डिस्क्वालिफाईड नसला पाहिजे. फ्री कन्सेंट, फ्री कन्सेंट दोन्ही पार्टीजचा कन्सेंट असणं इम्पॉर्टंट आहे. दोन्ही पार्टीज स्वतःच्या इच्छेने त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होणं इम्पॉर्टंट आहे. जर त्यांना कोर्शन केलं, दबाव आणला, अनड्यू इन्फ्लुएन्स केलं, त्यांच्यावर प्रेशराईज केलं, त्यांना काही फ्रॉड करून त्यांना जर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं, मिसरिप्रेझेंटेशन मीन्स काही फॉल्स इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड केली बाय मिस्टेक, ते चुकून कॉन्ट्रॅक्टमध्ये आले, देन इट इज नॉट फ्री कन्सेंट. जर यापैकी काही होत असेल, कोर्शन होत असेल, अनड्यू इन्फ्लुएन्स होत असेल, त्यांना फ्रॉड काही होत असेल, मिसलिडिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली असेल, जर असं होत असेल तर तिथे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टमधल्या पार्टीचं तिथे फ्री कन्सेंट नसणार आहे. So the consent is free from consent is said to be free when it is not caused by coercion, undue influence, fraud, misrepresentation and mistake. The object of consent must be lawful. So त्यांचं जे ॲग्रीमेंटचं जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे, बेसिक पर्पज आहे, ते लॉफुल असणं इम्पॉर्टंट आहे. जर ते कोणत्या लॉच्या अगेन्स्ट जात असेल तर ते लॉफुल नाही. जर एखादं प्रोव्हिजन आहे लॉची ती जर ते डिफीट करत असतील तर ते लॉफुल नाही. जर फ्रॉड्युलंट असेल एखादं कॉन्ट्रॅक्ट तर ते लॉफुल नसणार आहे. जर त्या कॉन्ट्रॅक्टमुळे एखाद्या पर्सनला इंजुरी होत असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीला काही हार्म पोहोचत असेल तर ते लॉफुल नसणार आहे. द कोर्ट रिगार्ड्स इट इज इमोरल ऑर अपोज्ड बाय पब्लिक पॉलिसी. सो पब्लिक पॉलिसीच्या अपोज जात असेल तर ते लॉफुल नसणार आहे. लीगल फॉर्मॅलिटीज, लीगल फॉर्मॅलिटीज ज्या आहेत, रजिस्ट्रेशन, अटेस्टेशन, त्या रिक्वायर्ड आहेत. जर त्या लीगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट नसतील देन जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते इन्फोर्सेबल होणार नाही. So these are our essentials of contract.